आणि याच्या अगोदर भाषण सांगितलं मॅडम सांगितलं बरोबर. मी ऍक्च्युली ना सरांची ऍड पाहिली होती या कार्यशाळेबद्दल फेसबुकला, आणि मग मी तिथे त्यांचा नंबर होता, मी त्यांना कॉल केला आणि दुसऱ्या दिवशी माझा कॉन्व्होकेशनचा प्रोग्राम होता. आणि मग माझे अनेक प्रश्न होते, कारण मला बरेच वर्षापासून असं वाटायचं, मी तशी बोलायची, सगळ्याच विषयावर बोलायची, कारण समाजकारण राजकारण सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं त्याच्यामुळे बोलायची, पण ही एक कला मी अशी प्रोफेशनली ती कला शिकली नव्हती. ती मांडणी काय असते, एक कला म्हणून त्याकडे आपण कशा पद्धतीने पाहायला पाहिजे, ह्या अशा अनेक स्वतःच्याच मनात त्या क्युरियोसिटी होत्या. आणि नेमकं योगायोग असं झालं की त्यांचं फेसबुकवर मी त्यांची ऍड पाहिली, आणि मग ऍड पाहिल्यावर त्यांना कॉल केला. पण माझा असा प्रॉब्लेम आहे, त्यांना सांगितलं की मी बोलताना थोडंसं होतं, आणि मी ही भाषा शिकते आणि माझ्या बोलण्याने म्हणजे समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये असं मला वाटतं, कारण ती पाली भाषा आहे, ती बौद्ध साहित्य आहे त्याच्यामध्ये, आणि मी आहे ओबीसी हिंदू समाजामधनं, कारण मला शिकताना अशा अनेक अडचणी आल्या आणि मी ते अनुभव घेतला होता. आणि तो अनुभव आता मी ते सगळ्यांना सांगणार नाही, पण सरांना मात्र मग मी असं म्हटलं की मला हे सगळं शिकून आत्मसात करायचंय, जेणेकरून मला अनेक ठिकाणी बोलवलं जातं विहारांमध्ये प्रोग्रामसाठी बोलण्यासाठी, पण तो कॉन्फिडन्स नव्हता, ती भीती वाटायची की आपल्या बोलण्याने काहीतरी एखाद्याचं मन दुखवेल की काय, किंवा त्याला राग तर येणार नाही ना. तर सरांनी माझ्या मनात त्यावेळेस भीती घालवली फोनवर, आणि मग असं कॉन्फिडन्स आला की आपण आता ही कार्यशाळा म्हणजे जॉईन केलं पाहिजे. पण ना माझ्या ते चा हा प्रॉब्लेम हा होता, तो मलाही जाणवायचा, दरवेळेस जाणवायचा, पण ते कदाचित मे बी लहानपणापासूनच ते बोली भाषेतनं होतं की काय मला माहित नाही, पण ते होतं. आणि इथं आल्यानंतर सरांनी ते पहिला मी माझा व्हिडिओ त्यांना पाठवला एका विहारामधला बोलण्याचा, सरांनी त्याच्यातल्या त्रुटी सांगितल्या. मला ते फार आवडलं की ह्यांनी फार चाणाक्ष बुद्धीने पटकन ते हेरलं आणि माझ्याबद्दल त्यांनी ते सांगितलं. मग आता असं वाटलं की चला, घरात तशा आता पाहिलं गेलं तर तशा अडचणी आहेत. अडचणी म्हणजे सासूबाई बेडवर असताना सुद्धा मी डेअरिंग करून घरच्यांच्या थोडंसं त्यांच्या मनाला समजूत घालून आले, आणि मुलाची एक्झाम चालू आहे तशी, तरी पण वेळ काढून मी कार्यशाळा अटेंड केली, कारण पुन्हा संधी मिळते की नाही मला माहित नाही, आणि मग त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं. पण त्या अनुषंगाने ते कुटुंबासारख्या सगळ्या मित्रमैत्रिणी बंधू भगिनी सगळे भेटले मला, आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाकडनं मी काहीतरी शिकून चाललेली आहे, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स आहात तुम्ही. आणि प्रत्येक तथागतांनी सांगितलं तसे 121 प्रकारचे चित्त असतात, त्या प्रत्येक चित्तामध्ये त्या चेतसिका असतात, म्हणजे विचार करण्याची प्रत्येकाची पद्धत असते. त्यामुळे आणि सर तर ऑलरेडी सायकोलॉजीमध्ये सगळ्यांचे बाप आहेत, त्याबद्दल काही बोलायचं नाही मला, पण प्रत्येकाकडनं काहीतरी मी इथनं शिकून चालली. काही भावनिक आहेत व्यक्ती, काही फार म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य असतं, पण मला असं वाटलं की मला माझ्यावर काम करायचंय आणि माझ्यातल्या त्रुटी मला दूर करायच्या, म्हणून मला ही कार्यशाळा खूप उपयोगी पडली. त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.